सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय प्रेमात पडताना या आपल्या लाडक्या लव्ह स्टोरीचा भाग 7 अंतिम. कबीरच्या कानामध्ये तो फोनवरचा क्रूर आवाज अजूनही गुंजत होता. मरीन मिल मुंबईचा तो निर्मनुष्य अंधारा कोपरा, जिथे दिवसा जाण्याचीही कोणाची हिंमत होत नव्हती. कबीरच्या हातातील सईचा फोन थरथरत होता. त्याच्या डोळ्यांसमोरून सईचा तो रडणारा चेहरा, तिने तिच्या डोळ्यातल्या अथांग अविश्वासाने पाहिलेली तिची ती शेवटची नजर एकामागून एक फिरू लागली. त्याने विचार केला, मी किती मोठा मूर्ख आहे. एका बनावट व्हिडिओसाठी मी तिच्यावर संशय घेतला, जिने माझ्यासाठी स्वतःची इज्जत, स्वतःचं करिअर पणाला लावलं होतं. जर आज सईला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. रात्रीचे 10:30 वाजत आले होते. मुसळधार पाऊस मुंबईच्या रस्त्यांवर कोसळत होता. विजांच्या कडकडाटाने आकाश उजळून निघत होतं. कबीरने बुलेटचा एक्सिलेटर पूर्ण पिळला. गाडी हवेच्या वेगाने धावू लागली. पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर सुयांसारखे टोचत होते. पण कबीरच्या मनामध्ये आता फक्त एकच ध्यास होता, ते म्हणजे सई. वाटेत त्याने त्याच्या ओळखीच्या एका इन्स्पेक्टरला मेसेज करून लोकेशन ट्रॅक करायला सांगितलं. पण पोलिसांची वाट पाहण्याइतका वेळ त्याच्याकडे नव्हता. साधारण 11:40 कबीर मरीन मिलच्या जुन्या गंजलेल्या लोखंडी गेटपाशी पोहोचला. मिलची इमारत एखाद्या भुताटकीच्या वाड्यासारखी उभी होती. छताची पत्रे तुटलेली होती, ज्यामधून पावसाचं पाणी आत पडत होतं. आजूबाजूला फक्त जुनी गंजलेली यंत्र आणि अंधार होता. कबीरने बुलेट बाहेरच थांबवली आणि तो हळूच पावलं टाकत आतमध्ये शिरला. त्याच्या अंगावर लेदर जॅकेट पूर्णपणे ओले झाले होते. त्याने खिशातून फोन काढला आणि टॉर्च ऑन केला. सई, कबीरने मोठ्या आवाजात हाक मारली. त्याचा आवाज त्या रिकाम्या मिलमध्ये प्रतिध्वनित झाला. कबीर बाबा, वेळेवर आलास तर. अचानक मिलच्या वरच्या मजल्यावरून टाळ्या वाजवण्याचा आवाज आला. कबीरने टॉर्चचा प्रकाश तिकडे टाकला. तिथे वरच्या गॅलरीमध्ये सुमित उभा होता. त्याच्या मागे 3-4 धिप्पाड गुंड उभे होते, ज्यांच्या हातात लोखंडी रॉड्स आणि चाकू होते. आणि एका कोपऱ्यात एका जुन्या लाकडी खुर्चीला सईला दोरीने घट्ट बांधून ठेवलं होतं. तिच्या तोंडावर काळी पट्टी बांधलेली होती. तिचे डोळे उघडे होते आणि ती कबीरला पाहून नकारार्थी मान हलवत होती. जणू ती सांगत होती की कबीर इथे नको येऊ, हा सापळा आहे. सुमित, तुझी ही हिंमत? कबीर दातावर दात घासून ओरडला. तू रोहनचा मित्र म्हणून माझ्यासोबत फिरत होतास आणि हा तुझा खरा चेहरा आहे? सुमित जोरात हसला. मित्रा? कबीर, तू कधी कोणाला मित्र समजला आहेस का रे? तू फक्त ऑर्डर सोडायला शिकला आहेस. रोहन जेलमध्ये गेला कारण तो मूर्ख होता. त्याने सईला अडकवायचा प्लॅन केला. पण मला माहिती होतं की तू सईच्या प्रेमात पडला आहेस, म्हणून मी तो फेक व्हिडिओ बनवला आणि तुझ्या डोक्यात संशयाची आग लावली. तू सईला सोडलं आणि ती एकटी पडली. सई एकटी पडताच तिला उचलणं किती सोपं होतं बघ. सुमित, तुला काय हवंय ते सांग. पैसे हवेत ना? जितके हवे तितके देतो. सईला सोड. कबीरने शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हटलं. पैसे? हो, पैसे तर हवेच आहेत. पण त्याआधी मला तुझा हा माज, तुझा हा किंगचा मुकुट जमिनीवर आणायचा आहे. रोहनच्या भावाने मला तुला संपवण्यासाठी मोठी सुपारी दिली आहे. आज या मिलमधून कबीर राज्याध्यक्ष जिवंत बाहेर जाणार नाही. सुमितने गुंडांना इशारा केला. जा, संपवून टाका त्याला. 3 गुंड हातातील रॉड्स घेऊन कबीरच्या दिशेने धावले. कबीर मागे सरकला. एका गुंडाने त्याच्या डोक्यावर रॉड मारण्याचा प्रयत्न केला, पण कबीरने स्वतःला वाकवून वाचवलं आणि त्याच्या पोटावर जोरात लाथ मारली. गुंड लांब जाऊन एका गंजलेल्या ड्रमवर पडला. दुसऱ्या गुंडाने कबीरच्या पाठीवर वार केला. कबीरच्या पाठीतून वेदनेची एक तीव्र लहर उठली, पण त्याने मागे वळून त्या गुंडांचा हात पकडला. तो फिरवला आणि त्याचा रॉड हिसकावून घेतला. कबीरने तो रॉड त्या गुंडांच्या पायावर मारला, ज्यामुळे तो जमिनीवर कोसळला. कबीर एका वाघासारखा लढत होता. त्याच्या डोक्यामध्ये फक्त सईला वाचवण्याचा विचार होता. वर उभा असलेला सुमित हे सगळं पाहत होता. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो सईच्या जवळ आला आणि त्याने खिशातून एक धारदार चाकू काढला. त्याने तो चाकू थेट सईच्या गळ्यापाशी धरला. कबीर, थांब, नाहीतर एका सेकंदात हिचा गळा कापून टाकेन, सुमित ओरडला. कबीर जागच्या जागी थांबला. त्याने हातातील रॉड जमिनीवर फेकून दिला. सुमित, नको, प्लीज, सईला काही करू नकोस. मी हरलो. बघ, मी माझे हात वर करतोय. कबीरने त्याचे दोन्ही हात हवेमध्ये केले. सुमितने खाली उभ्या असलेल्या तिसऱ्या गुंडाला खून केला.
त्या गुंडाने मागून येऊन कबीरच्या पाठीवर आणि डोक्यावर लोखंडी पाईपने जोरात प्रहार केला आणि एक भयानक आवाज झाला. कबीरच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. तो जमिनीवर गुडघ्यांवर कोसळला. सईने हे पाहिलं आणि तिने दोऱ्यांमधून स्वतःला सोडवण्याचा अतोनात प्रयत्न केला. तिच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ती तोंड बंद असल्यामुळे फक्त विव्हळत होती. सुमित खाली आला. त्याने कबीरच्या केसांना पकडून त्याचं डोकं वर केलं. कबीरचा चेहरा रक्ताने माखला होता. त्याचे डोळे अर्धवट मिटत होते. काय रे किंग, संपली का तुझी पावर? सुमितने कबीरच्या पोटामध्ये एक जोरात लाथ मारली. कबीर जमिनीवर आडवा झाला. पावसाचे पाणी मिलच्या छतातून कबीरच्या चेहऱ्यावर पडत होतं, ज्यामुळे त्याची शुद्ध हरपत नव्हती. त्याने कष्टाने सईकडे पाहिलं. सई त्याच्याकडे पाहून रडत होती. कबीरच्या मनामध्ये अचानक एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. मी असं हार मानू शकत नाही. कबीरने जमिनीवर पडलेली काचेची एक मोठी बाटली पाहिली. जसा सुमित त्याला पुन्हा मारण्यासाठी पुढे वाकला, कबीरने ती बाटली उचलली आणि संपूर्ण ताकदीनिशी सुमितच्या डोक्यावर मारली आणि बाटलीचे तुकडे तुकडे झाले. सुमित ओरडला आणि त्याचे हात डोक्याकडे गेले. कबीर लगेच उठला. त्याने सुमितचा चाकू हिसकावून घेतला आणि त्याच्या पायावर वार केला. सुमित जमिनीवर कोसळला आणि वेदनेने ओरडू लागला. बाकीचे गुंड कबीरचा हा रूप पाहून घाबरून पळाले. कबीर रक्ताळलेल्या अवस्थेत हातात चाकू घेऊन त्यांच्या दिशेने चालू लागला. त्याचे डोळे एखाद्या जळत्या कोळशासारखे दिसत होते. गुंड मागे सरकले आणि कबीरचा तो अवतार पाहून मिलच्या बाहेर पळून गेले. कबीरने वेगाने पायऱ्या चढून वर गेला. तो सईच्या जवळ पोहोचला. त्याने त्याच्या हातातील चाकूने सईच्या हातापायाच्या दोऱ्या एका झटक्यात कापल्या आणि तिच्या तोंडावरची पट्टी काढली. दोऱ्या सुटताच सईने थेट कबीरला घट्ट मिठी मारली. ती जोरात रडायला लागली. कबीर, कबीर, तुझ्या डोक्यातून खूप रक्त येतंय. मला माफ कर कबीर, मी तुझ्यावर रागावले होते. कबीरने तिला स्वतःच्या छातीशी घट्ट धरून ठेवलं. त्याच्या चेहऱ्यावरचे रक्त सईच्या पांढऱ्या कुर्तीवर पडत होतं. पण आज ते डाग कॉफीचे नव्हते, तर त्यांच्या खऱ्या प्रेमाचे आणि त्यागाचे होते. सई, मला माफ कर. मी त्या व्हिडिओवर विश्वास ठेवला. मी खूप मोठा मूर्ख आहे, पण आता सगळं ठीक आहे. कबीरचा आवाज हळूहळू कमजोर होत होता. तितक्यात मिलच्या बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजले. पोलीस आतमध्ये शिरले. त्यांनी जमिनीवर पडलेल्या सुमितला ताब्यात घेतलं. कबीरचे डोळे आता पूर्णपणे मिटू लागले होते. तो सईच्या कुशीतच बेशुद्ध झाला. सई जोरामध्ये ओरडली, कबीर, डोळे उघड कबीर, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. 2 दिवसानंतर मुंबईच्या सिटी हॉस्पिटलच्या एका स्पेशल रूममध्ये कबीर बेडवर झोपला होता. त्याच्या डोक्याला मोठी पांढरी पट्टी बांधलेली होती. खोलीमध्ये खिडकीतून सकाळचं कोवळं ऊन आतमध्ये येत होतं. कबीरने हळूच आपले डोळे उघडले. त्याला संपूर्ण खोली पांढरी दिसत होती. त्याच्या हाताला सलाईन लागलेली होती. त्याने डाव्या बाजूला पाहिलं तर तिथे सई एका खुर्चीवर बसलेली होती. तिचे डोळे खालावलेले होते. ती 2 दिवसांपासून झोपली नव्हती. ती कबीरचा हात पकडून तिथेच झोपली होती. कबीरने हळूच तिचे केस कानामागे सारले. सई दचकून जागी झाली. कबीरला डोळे उघडे पाहून तिच्या चेहऱ्यावर जगातला सगळ्यात मोठा आनंद उमटला. कबीर, तू जागा झालास? थांब, मी डॉक्टरांना बोलवते. ती घाईघाईने उठणार होती, पण कबीरने तिचा हात घट्ट पकडला. सई, नको जाऊस, आधी इथे बस, कबीर अशक्त आवाजात म्हणाला. सई त्याच्या शेजारी बेडवर बसली. तिच्या डोळ्यांमध्ये पुन्हा पाणी आलं. कबीरने त्याचा हात तिच्या गालावर ठेवला आणि तिचे अश्रू पुसले. आता रडणं बंद कर. बघ, तुझा किंग एकदम जिवंत आहे. सई हसली. तू खूप मोठा वेडा आहेस कबीर. एकटाच तिथे का आलास? जर तुला काही झालं असतं तर? जर तुला काही झालं असतं सई, तर मी तरी कुठे जिवंत राहिलो असतो, कबीरने थेट तिच्या डोळ्यांमध्ये पाहून म्हटलं. त्या वाक्यात कोणताही ॲटिट्यूड नव्हता, फक्त एक अथांग आणि पवित्र प्रेम होतं. सई शांत झाली. तिने तिचे डोके कबीरच्या छातीवर ठेवलं. कबीरने त्याचा हात तिच्या पाठीवर ठेवला. खोलीमध्ये एक सुंदर शांत वातावरण पसरलं होतं. तितक्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि कबीरचे वडील यशवंतराव आतमध्ये आले. त्यांच्यासोबत कॉलेजचे प्रिन्सिपलही होते. यशवंतरावांनी सई आणि कबीरकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांमध्ये कबीरबद्दलचा अभिमान आणि सईबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता. कबीर, तू कसा आहेस आता? यशवंतरावांनी विचारलं. मी ठीक आहे बाबा, कबीर म्हणाला. यशवंतराव सईच्या जवळ गेले. त्यांनी सईच्या खांद्यावर हात ठेवला. सई, मला माफ कर. मी कबीरचा बाप असूनही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण तू स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या मुलाला आणि या कॉलेजला वाचवलंस. सुमित आणि रोहनच्या संपूर्ण टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
कॉलेजचे सर्व फंड सुरक्षित आहेत. आणि हो, यावर्षीच्या कॉलेज फेस्टचे जॉईंट प्रेसिडेंट पद पुन्हा तुमच्या दोघांकडे जात आहे. सईने हसून मान डोलावली. थँक्स अंकल. प्रिन्सिपल आणि यशवंतराव निघून गेल्यावर सईने कबीरकडे पाहिलं. तर मिस्टर जॉईंट प्रेसिडेंट, कधीपासून सुरू करायचं काम? कबीर हसला आणि त्याने डॅशबोर्डवर ठेवलेला कॉफीचा कप दाखवला, जो राजू भैयाने सकाळीच पाठवला होता. काम सुरू होईल क्वीन, पण आधी आपली ती अपूर्ण राहिलेली कॉफी पूर्ण करूया. सईने तिच्या बॅगेतून तिचा चहाचा कप काढला, जो ती घरून घेऊन आली होती. दोघांनी आपल्या कपांचा एकमेकांवर चेअर्स केला. एका चुकीच्या कॉफीने सुरू झालेली ही गोष्ट आज एका परफेक्ट प्रेमाच्या वळणावर पोहोचली होती. कॉलेजचा कॅम्पस आता त्यांच्या स्वागतासाठी तयार होता आणि त्यांची ही लव्ह स्टोरी संपूर्ण कॉलेजसाठी एक दंतकथा बनली होती. तर मंडळी, आपली ही लाडकी लव्ह स्टोरी प्रेमात पडताना आज फायनली कंप्लीट झाली. ही संपूर्ण कथामालिका तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन कथामालिकेसह. तोपर्यंत बघत राहा प्रेमात पडताना. चलो बाय.